बॉस घरचे तुमचा अनुभव कसा होता? माझा अनुभव दरवेळी मस्त असतो आणि ॲक्च्युली बिग बॉस माझ्यासाठीच बनलेला आहे आणि मला बिग बॉसमध्ये खेळायला खूप आवडतं. आणि बिग बॉस हिंदी आणि मराठीमध्ये काय फरक असतो? मी मराठी खूप स्ट्रॉंग आहे. त्यात मतलब मराठीमध्ये टास्क असे देतात की हड्डी तुटून जातात हाड्या आणि म्हणजे पूर्ण शरीर तुटतं. इतकं खतरनाक मराठी आता झालेलं आहे. मराठी बिग बॉस टास्क खतरनाक असतात. बिग बॉसमध्ये जाण्याची आपली आईची इच्छा होती, आता ती इच्छा पूर्ण झाली, त्याचा आनंद वाटतो का तुम्हाला? माझी आईची आणि माझ्या बाबाची इच्छा होती, ती पूर्ण झाली आहे. दरवेळी मी जाते, त्यांना खूप आवडतं. आता तर माझी आई आणि बाबा नाही आहे, पण त्यांना आवडतं. बिग बॉस घरामध्ये जे सदस्य आहे कोणाबरोबर मैत्री करायला आवडेल आणि कोणाबरोबर नाही? बघ, सगळ्याबरोबर माझी मैत्रीण पण होती आणि सगळ्यांबरोबर माझं खूप भांडण झालं. एकामेकाला इतके शिव्या दिले. माझा कंट्रोल तर माझी लँग्वेजवर कधीच राहत नाही आहे. तर काही झालं, अरे फाटलं, अरे कशाला तुम्ही बोलतात, अरे फाटलं नाही बोलणार तर काय बोलणार आहे. अरे म्हणजे हे लोक असे होते वेड्यासारखे की काहीच बोलायला द्यायचे नाही. पण मी काय कोणाला ऐकते का? मी मस्त बोलायची. बिग बॉस ते मला थांबवायचे, पण स्वतःवर त्यांचं कंट्रोलच नसतं. बिग बॉस घरातील तुमचा एखादा वाईट किंवा एखादा चांगला अनुभव सांगा. म्हणजे एखादा चांगला अनुभव झाला असेल म्हणजे एखादा चांगला अनुभव हे की माझी मित्रता राकेश बापट बरोबर झाली. आम्ही खूप भांडलो. त्यानंतर गुलुगुलू पण झालं आमचं. राकेश बापटवर तुम्ही एकतर्फी प्रेम करता, म्हणजे प्रेम होतं तुमचं, पण राकेश भरपूर लोक या जगात एकतर्फे प्रेम करतात, पण ॲटलीस्ट माझ्यात हिंमत आहे सांगायची की हो बाई मी करते, मला आवडतो तो. हे बघा, पुढं काय होणार आहे आपल्याला माहीत नाही आहे. आमचं मित्रता राहणार आहे किंवा तो माझा बॉयफ्रेंड होणार आहे नाही होणार आहे माहीत नाही आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला कुणा मुलाबद्दल असं वाटतं की तो तुम्हाला आवडतो, मग सांगावं. आता 2026मध्ये गप्प बसायचं नाही. तुम्हाला आवडतो की सांगावं. पण त्याची गर्लफ्रेंड आहे, मला असं वाटतं तो बाहेर आल्यानंतर त्याची गर्लफ्रेंडला सोडणार आणि मला पकडणार आहे. राकेश बापट तुम्ही एवढं काय बघितलं, तुम्ही एवढं प्रेम करता? तुम्ही काहीच बघितलं नाही, ते तर प्रॉब्लेम आहे. त्याचं काहीच बघितलं नाही आहे. पण मला तो आवडतो. तो जेंटलमॅन आहे खरं तर. मला असं वाटतं बघा, त्याला ते भांडण वगैरे काहीच आवडत नाही आहे. पण सिंपल साधा माणूस आहे तो. मला कधी कधी असं वाटतं तो जिंकावा. त्याला गुडघ्याचा खूप प्रॉब्लेम आहे. तो म्हणून सगळे टास्क तो रद्द करत होता की मी नाही जिंकलो तर कोणी जिंकावं नको. पण आय एम सो हॅपी की तो फिनालेमध्ये गेलाय. राखी, मला एक आवर्जून तुम्हाला एक क्वेश्चन विचारा वाटतो. तुमच्या आयुष्यात एवढे संकट उतार चढ आले, तुम्ही कधी संकटाला कधी तुम्ही घाबरणार नाही, तर याचं कारण काय? म्हणजे तुम्ही एवढं भक्कम का? मला संकट इतकी आले माझ्या आयुष्यात, अप्स अँड डाऊन, पण संकटाला मी घाबरत नाही. आता संकट मलाच घाबरतो. तुमच्या आयुष्यातील वीक पॉईंट कोणता आहे? वीक पॉईंट आहे की मी इमोशनल आहे आणि मी खरी आहे. मला असं वाटतं की मी अपफ्रंट आहे, बिंदास आहे, बोल्ड आहे आणि जे काय आहे फिलिंग्स ते तोंडावर सांगते. आपल्या मुलीला इथं जगात भरपूर लोकांना वन साईड प्रेम होतो, पण त्यांच्यात हिंमत नाही आहे सांगायला. मग कदाचित अर्ध्या मुली मरतात, रडतात, फाशी करतात किंवा आत्महत्या करतात, नाहीतर दुसऱ्याबरोबर लग्न करून त्यांचा संसार करतात. हे बाई, माझ्याकडे एकच लाईफ आहे. मला कोणाबरोबर प्रेम झालं तर झालंय, वन सायडेड झालंय किंवा दीड साईड झालंय, पण त्यात काय आहे सांगायला. हो, मी त्याला सांगितलं मला तू आवडतो, तो सांगतो अरे पण माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे. हो, तर काय आलं, तिला सोड आणि मला पकड, त्यात काय आहे. पण मी एकदम बिंदास आहे. हे बघा, मी तर राहायला नाही आहे. मी दुबईला, कॅनडा, अमेरिकाला राहते. इथं मी राहायला नाही आहे, तर मला तर काही फरक पडत नाही. आणि मी नाही पुण्याला राहू शकत आणि तो पुणे सोडून दुबईला येऊ शकत नाही असं मला वाटतंय. पण एकामेकाला प्रेम झालं की काही होऊ शकतं, किंवा मी पुण्यात जाऊन राहू शकते किंवा तो दुबईला येऊन राहू शकतो. तुमच्या घरामध्ये पूर्ण सदस्यांनी तुमचं जेवणाचं हे केलं, कौतुक केलं, पण राखी जेवण बनवायला कुठे शिकलं नेमकं? जेवण बनवायला छान जेवण बनवत होता, सगळ्यांनी कौतुक केलं. मला येतं जेवण बनवायला. पण शिकल्या कुठे एवढे, म्हणजे असं ऐकून शिकल्या का? म्हणजे असं असं काही नाही. मी हॉस्टेलला होती, तिथं 200 मुलींना
साठी लेडीज हॉस्टेलमध्ये मी जेवण बनवत होती. छोटी होती तेव्हा, तर तेव्हापासून मला येतं जेवण बनवायला. तुमचा एक डायलॉग भरपूर फेमस आहे, 20 पावले पाठीमागे आणि नाही आवाज खाली आणि 20 पावले पाठीमागे, याचं रहस्य काय नंतर? तेच मला सांगायचं. आवाज खाली आणि 20 पावले पाठी. सध्या बिग बॉसचा ते खूपच हेड झालंय, लोकांना आवडतात, हो, हो, हो. यूज करताय. आणि सध्या बिग बॉसचा विनर कोणाला पाहता तुम्ही? बिग बॉसचा विनर हे बघा, मला पाहिजे की विशाल पण आहे तोही जिंकावा किंवा राकेश बापट जिंकावा 100%. पण एकच मुलगी जिंकणार आहे ह्यावेळी, तन्वी कोलते. तुम्ही लिहून घ्या, तन्वी कोलते जिंकणार आहे. कारण राखी सावंत मिसेस बिग बॉस आहे, ती बोलते आणि तन्वीला सोलते, ती जिंकणार आहे. मैत्रीण आहे माझी. तुम्ही घरामध्ये, कारण मी रत्नागिरीची आहे. तुम्ही रत्नागिरीचं नाव तर सांगितलं, तर रत्नागिरी गाव कोणतं तुमचं रत्नागिरीमध्ये? ते का सांगायला, कशाला सांगायला नको आहे. आणि तुमच्या घरामध्ये भरपूर तुम्ही इमोशनल झाला, कधी कधी तुम्ही भांडणं करण्याचं नेमकं काय असं, म्हणजे गेमसाठी होतं का कधी इमोशनल? तसं नाही बघा, मी काहीच गेमसाठी करत नाही. भांडण पण माझे खरे असतात, रडणं पण खरं असतं सगळं. म्हणजे एखादं रडलं की ते लोकांना का असं वाटत नाही की अरे एवढे मला वेळ नाही माझ्याकडे की लोकांसाठी खोटं रडायचं. ओके, थँक्यू राखी.